नमस्कार यूट्यूबकर. आज आपण बघूयात बटाट्याचे वेपर्स सोप्या पद्धतीने कशी बनवायचे. याआधी पण मी माझ्या चॅनलवरती बटाटा वेपर्स कसे बनवायचे याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकते. आता येथे मी 1.5 किलो वजनी प्रमाणात बटाटे घेतली आहे. आता बटाटे स्वच्छ धुवून छान त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्याची साल ही अगदी पातळ आहे. जाड सालीचे बटाटे वेफरसाठी घ्यायचे नाही आहेत. आता छान साल काढून झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला थंडगार पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. ही स्टेप महत्त्वाची आहे, तुम्ही जरूर फॉलो करा. यानी बटाटे काळेही पडत नाहीत आणि वेपर्स छान कुरकुरीत होतात. आता मी सर्व बटाट्याचे साल काढून घेत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आता पाहू शकता तुम्ही सर्व बटाट्याची साल मी काढून घेतलेले आहे. अशा पद्धतीने साल काढायची. त्यानंतर हे बटाटे 2-1 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ह्या सर्व प्रोसेस वेपर्स बनवताना नक्की फॉलो करा. त्यानंतर एका बाउलमध्ये गार पाणी घेतलं आहे. तुम्ही नॉर्मल पाणी पण घेऊ शकता. आता येथे मी पावडर तुरटी म्हणजे तुरटीचे खडे थोडेसे कुटून घेतले होते, ते टाकून घेतलेला आहे. आता एक खिसणी ठेवून त्याचे वेपर्स पाडून घेणार आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बोलवरती ही खिसणी ठेवायची आहे आणि बटाटा आडवा ठेवून आपल्याला वेपर्स पाडायचे आहेत. जर तुम्हाला गोल आकारात वेपर्स पाहिजे असतील तर तुम्ही उभा बटाटा ठेवून पण कट करू शकता. तुम्ही पाहू शकता चकत्या किती मस्त पडत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पाण्यात खिसणी ठेवून पण चकत्या पाडू शकता किंवा वेपर्स करून घेऊ शकता. आता मी छान वेपर्स पाडून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता मी एक हँड ब्लेंडर घेतला आहे. त्याच्यामध्ये हेच तुरटीचं पाणी टाकून घेणार आहे. त्यानंतर बटाटा असा आडवा ठेवायचा आणि छान वेपर्स पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती पटकन हे वेपर्स होतात आणि मस्त वेपर्स झाले आहेत. हे पहा किती मस्त वेपर्स पातळही झाले आहेत. अशाच पद्धतीने वेपर्स करायचे आहेत. आता येथे मी काही वेपर्स हातानेही कट करून दाखवत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने कट करताना सावधपूर्वक करायचं आहे. पाहू शकता आता येथे आपले सर्व बटाट्याचे चकत्या करून झाल्या आहेत. याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुरटी टाकून हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे. आपल्याला 1 चमचा तुरटीची पावडर टाकली आहे. तुम्ही खडाही टाकू शकता. आता दुसऱ्या दिवशी मस्त एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवून उकड आली की त्यामध्ये हे वेपर्स टाकून घेऊन 10-1 मिनिटांनी छान चाळणीत काढून घेतलं आहे. चाळणीतलं पाणी छान निथळलं की मग गॅलरीमध्ये बेडशीटवरती हे सर्व आपण वाळत टाकणार आहोत. 2-1 दिवस मस्त उन्हात वाळल्यानंतर वेपर्स पाहू शकता तुम्ही किती छान पांढरे शुभ्र आणि कडक झाले आहेत. आता हे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आणि हे वेपर्स आपण तळून पाहू शकता. वेपर्स तळताच किती पांढरे शुभ्र आणि मस्त दिसत आहेत.
अशाच पद्धतीने मी आणखीन काही तुम्हाला वेपर्स तळून दाखवते. पाहू शकता वेपर्सला किती मस्त कलर आला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही हे वेपर्स एन्जॉय करू शकता किंवा याच्यावरती तिखट मीठसुद्धा घालून खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.